शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेटच्या ब्लॉग मध्ये। तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय। तर आज आहे 15 ऑगस्ट। तर 15 ऑगस्ट निमित्त आज दिवसभरात आपण म्हणजे सकाळी तर आता 15 ऑगस्टला जाणार आहे। तर आजच्या दिवसभरात आपण काय काय करतोय, काय काय नाही, आपल्या रानातले काय काम आहे तेच दाखवणार आहे आजच्या दिवसभराचा ब्लॉग। तर बघत राहा आमचा मयूर शेटचा ब्लॉग। तर चला आता आपल्या चौकात आलोय। तर आपले दीपक भाऊ पण निघाल्यात आणि बायाची वाट बघतोय होता। आप्पा सगळं कामावरून बसल्यात। हे बघा आपला चौक, खोडे मित्र मंडळ बघू शकता, हे आपला चौक आहे। तर बाया आला की आपण निघूया। आवरत नसल्यामुळे आपण बायाच्या घरी आता बायाला घेऊन जाणार आहे डायरेक्ट। चले। तर आता हायस्कूल मध्ये आलेलो आहे आपण, नूतन मराठी विद्यालय माध्यमिक कुळधरण। ही आपली जुनी शाळा होती, इथं मी 10वी पर्यंत शाळेला होतो मित्रांनो। हे बघा लहान मुलांची, सगळ्या मुलांची रॅली अख्ख्या गावभर जाती। तर आता ती सगळे ग्रामपंचायतचा झेंडा फडकून आता शाळेमध्ये आलेले आहेत। ही आपली जुनी बॅच आहे मित्रांनो, हे म्हणजे आपले क्लासमेट आहेत सगळे। आणि हे आता सगळे सर लोक लाईन लावून घेतात, मुलांची लाईन लावून घेतल्यात। आता सगळ्यांना झेंडा वंदन करायची घाई आहे। सगळे सावधान तिथं उभं राहिलेले आहेत। हे बघा झेंडा फडकलेला आहे, मस्तपैकी झेंडा फडकून घेतलाय। आणि ते राष्ट्रगीत हे ते आता चालू होतं। तर आपले दाजी आणि शरद मामा पण उपस्थित होते कार्यक्रमाला। त्यानंतर मस्तपैकी त्यानंतर मस्तपैकी काय शाळेचे कार्यक्रम होते ते पार पडायला लागले। छोट्या मुलांचे डान्स वगैरे हे ते मस्तपैकी चालले होते, हे बघू शकताय। छान अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे। अशा सगळ्या जुन्या आठवणीत मित्रांनो, आम्ही पण असं या शाळेमध्ये सगळे आमचे पण असेच कार्यक्रम व्हायचे। अशा पद्धतीने आता सगळं कार्यक्रमावर पण आम्ही घराकडे निघालेलो आहे। तर आता घरी जाऊन बघूया काय काम आहे काय नाही। तर आता घरी आलोय सगळं कार्यक्रम ते आवरून। तर आता मस्तपैकी कपडे बिपडे चेंज केले। तर रानात कांद्याची लागवड चालू आहे आपल्या। तर आता आपण लगेच रानात जाऊ, आपल्याला आज भरपूर काम आहे। तर चला, कांद्याची लागवड चालू आहे। तर भाऊ रोप उपटून देतात। हे बघा रोपाचं काटणी करून आता हातरायचं सगळीकडे दाऱ्यावर आहे। आणि इथं बायका कांदा लावतात। असं रोप हातरायचंय मला, आता रोप हातरायला लावलंय। हे बघा 6 बायकांच्या 2-2 साऱ्या चालू आहे। हे असे सगळं लावून काढायचे, इथे पाणी चाललंय। अशा पद्धतीने रोप हातरून झालेलं आहे एका ओळीला। आपण आता रोप हातरून दिलेलं आहे, आपलं रानातलं काम झालेलं आहे। कारण की आपल्याकडे घरचं गायांचं आणि त्याचं घरचं काम असते। आता गरज लागल्यावर नाना आपल्याला बोलून घेतात। आता आपण घरी जाऊ, घरचं बघू काहीतरी। तर चला। तर गुरांचं खायला मी काढून ठेवलं होतं, पण ते पावसाने भिजलंय। घरी येऊन आता ही जरा पांगून टाकू, म्हणजे सुकल्यानंतर आपल्याला कुठे करता येईल। हे ऊसन ते काढून ठेवलं होतं मी कालच। बघा भिजलंय सगळं। गायांना आता आपण गाया घेतल्यात, तुम्हाला दाखवतो दुपारनंतर गायन ते सगळं पांगून टाकलंय, म्हणजे सुकन चांगलं, म्हणजे रात्री थोड्या वेळाने कुटी करून आपलं गायांना घालता येईल। मस्तपैकी बाहेरचं काम करून आता थोडंफार म्हणलं जेवण घेऊ। आता थोडंसं जेवण करूया, कारण की मी सकाळी नाश्ता करून गेलतो डायरेक्ट रानातून। आता माघारी आढळून थोडं जेवतो। दुपारी 2 पर्यंत आपल्याला काय दम निघणार नाही, दुपारी 2ला सगळे जेवायला सुटतील। पण झालं की नानांचा फोन आला। नाना म्हणलं रोप कमी पड लागलंय, रोप उपटू लागायली। पण आता मी दार धरतो, तुम्ही रोप उपटा, कारण की रोप उपटायला आपल्याला काही जमायचं नाही ते चिखला। आता मी मस्तपैकी दार धरणार, नानाला रोप उपटायला लावतो मस्तपैकी। मस्त दारे आले, पाणी लावलंय साऱ्यात। अशा पद्धतीने मित्रांनो 2 वाजलेले, अर्ध रान झालेलं आहे लावून। आणि लाईट गेलेली, लाईट गेल्यामुळं आपण हा बघा हुसपाईप जोडलेला आहे। आता मी तळ्यात आतमध्ये जाऊन हा पूर्ण हुसपाईपाला पाणी भरले, पूर्ण आतमध्ये टाकला होता। 4 इंची हुसपाईप आहे आपला। आणि मी व्हिडिओमध्ये का दाखवलं नाही, कारण की गेल्या वेळेस माझा फोन ह्या तळ्यात पडला होता आणि त्याला काढण्यासाठी 8,000 रुपये खर्च आलता। त्यामुळं मी काय फोन पाण्यामध्ये घेऊन गेलो नाही, आधीच ठेवला। आणि आता हुसपाईपाचं पाणी तिकडं आता काढून दुपारच्या 2 नंतर हे इकडं कांदा लावायचा आहे। हे उद्या लाईट आल्यानंतर इकडला अर्ध राहिलेला कांदा लावायचा, बघू शकताय। आता आपण पण मस्तपैकी जेवण करून घेऊया।
एकदा जेवले, आता काही जेवायच नाही, पण घरी बायका जेवायला गेल्यात तर थोडासा आराम आपण पण करूया. अशा पद्धतीने मित्रांनो जेवण करून लगेच रानात आलोय, कारण की रोप कमी पडले, आता आपल्याला रोप उपटायचे. तर तुम्ही बघू शकता नाना आणि मम्मी लगेच जेवण करून रानात आल्यात. रोप उपटायचं काम चाललेलं आहे. आता मी रोप बांधतो, नानाला पुढं रोप उपटायला लावतो. मी बांधतो, तुम्ही उपटा. पद्धतीने रोपाच्या पेंड्या बांधून घेतल्यात. आता मस्तपैकी कापायच्या. हे बघा थोड्याफार कापून ठेवल्यात, गोणीत भरून लगेच खालच्या रानात घेऊन जाऊया. त्या पद्धतीने सगळं आता उपटलेलं रोप बीप कापून झालेलं आहे, खाली लागवड चालू आहे. तर आता सगळं रोप कापून झालंय बांधून बिधून. आता नाना येऊन मगाच कापलेलं रोप घेऊन गेलेत. आता आपल्याला आता झालाय गायांचा टाइम, तर गायांना खायला टाकण्यासाठी आपल्याला जायचं आता घरी. आता आपल्याला गुरांचं काम आहे, तर रोपाचं काम बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. खाली लागवड चालू आहे, नाना येतात गोणीत भरून रोप घेऊन जातात. तर आता चला घरी गाया दाखवतो खायला बिला टाकताना. आता घरचं काम कुटी करून ठेवलेली मस्तपैकी, आता कुटी गव्हाणी टाकायची आणि आपल्याला आता गायांना खायला टाकायची. आणि आता कुटी टाकून झाली मस्तपैकी गाया बांधायच्या. गाया बांधून झाली की लगेच उद्या सकाळचं दुपारचं खायला काढायचं. त्याने गाय आपल्या गावानीवर बांधून झाल्यात, खायला टाकलंय मस्तपैकी. अशा 4 गाया आणि पलीकडे कालवड आहे मित्रांनो, बघू शकतात. आता आपण 3 गाया विकत आणलेल्या आहेत, आणि ही आपली घरची गाय आहे, आणि कालवड एक आपली घरची होती. मस्तपैकी खायला खात्यात गाय आपल्या. आता ह्यांचं खायला काढायचं उद्या सकाळचं आणि दुपारचं, म्हणजे या टायमिंगचं. संध्याकाळी मग खुराक बिराक टाकून पाणी पाजून धारा काढायच्या. आपल्या दिवसभराचं कामच एंड होऊन जाते. आता आपलं सध्या 40 ते 45 लिटर दूध चालू आहे गायांचं. तर चला आता मित्रांनो लगेच आपल्या गायांच्या खायला काढायला सुरुवात करू. पहिलं आपलं हत्ती गवत आहे म्हणून तोडून घेऊ. आता 3-4 कवळ आपल्याला तोडावं लागतात हत्ती गवताचं. हे बघा, हे आपलं हत्ती गवत आहे मस्तपैकी. आता हे तसे तोडून घ्यायचं, तोडून घेऊन मस्तपैकी घरी नेऊन टाकायचं, कुटी करायची संध्याकाळी. चला हे बघा 4 कवळं तोडून ठेवल्यात, आता मस्तपैकी नेऊन कुटीपाशी टाकायचे. आणि हे बघा असं कष्ट करावं लागतंय तेव्हा कुठंतरी फळ भेटतंय. असं घाम काढावं लागतोय मित्रांनो, ह्याला म्हणायचं कष्ट. असं घेऊन जावं लागतंय खांद्यावर. आता आपल्याला जवळची जवळ आहे त्यामुळे काही अडचण नाही, पण लांब ज्याचं रान असेल त्याला खूप त्रास होत असेल मित्रांनो. तर बघू शकताय तुम्ही मस्तपैकी 4 वजा आणून टाकलेत आपल्या कुटीपाशी. आता आपण जाणार ऊस आणायला. का इथं ऊस तोडायचा आहे आपल्याला. आता ऊसाच्या पण 4 मुळ्या तोडायच्यात, तर आता तोडूया आपण. चला ऊस बघू शकता, ऊसाच्या पण 2-3-4 मुळ्या तोडून झाल्यात. आता हे पण ऊस आपण मगाशी जिथं गवत टाकलं तिथं घेऊन जायचंय. तर चला, खायला तोडून सगळं ऊस आणि गवत आणून झालेलं आहे. आता मस्तपैकी ह्या गायांना आता खुराक भिजाय घालायचे. बाकीच्या 2-3 गायांना तर कोरडे टाकतो, पण एका गायला आपण भिजवाय घालून ठेवतो खुराक. चला आता खुराक भिजाय घालूया. बघा गोळी झापा कंपनीची, अशी 1 किलो, 2 किलो हे टाकतो. आणि भुसा संपत आलेला आहे. मकाचा भुसा आहे, 1 ताटली असा. त्या भुसाच्या 2 ताटल्या, असं 2 ताटल्या टाकतो. त्यानंतर हे आहे पेंड, अशी पेंडीची 1 ताटली भरून घ्यायची मस्तपैकी. 1 ताटली अशी पेंडीची टाकायची, आणि हे आता खुराक भिजायला घालायचं. मस्तपैकी वरून भिजायला घालायची. हे बघा असं भिजाय घातलंय मस्तपैकी. आता ते भिजवून होऊस तर आपण हिटर भरूया. हा बघा आपला पाण्याचा हिटर आहे, हे मस्तपैकी आता भरून घेऊया. म्हणजे सकाळ आपल्याला गरम पाणी आंघोळीला भरून झालाय. आणि मस्तपैकी आता शेळ्यांना बादल्या भरून ठेवल्यात. हे बघा आता शेळ्या येतात थोड्याच वेळात. आतमध्ये आपल्या 10 शेळ्या आहेत, शेळ्यांसाठी चारायला गेल्यात.
चारून आले की पाणी पिणार, आतमध्ये मस्तपैकी शेळ्या बांधून टाकायच्या. तर आता आपलं खुराक भिजाय घातलेलं, आता ते भिजलेलं आहे. तर आपण आता पहिलं गायांना खुराक ठेवूया. मस्तपैकी असं खुराक ठेवलेलं आहे. गायची आवडती खाण्याची चीज म्हणजे खुराक, गोळी, पेंड, बसा. आता बाकीच्या गायांना ठेवूया. बघा, बाकीच्या गायांना आपण फक्त पेंड आणि गोळी चारतो. ती कोरडी चारतो, ती काय भिजायला घालत नाही. तर आता पहिलं टाकतो, मला काय आता फोन धरता येत नाही. त्या गायांना पण आपण टाकलेलं आहे आता खुराक, खात्यात मस्तपैकी. तर आता आपण मस्तपैकी आता फ्रेश होऊ. आता आपण मस्तपैकी फ्रेश झालोय. तर आता आपल्याला गायांना पाणी पाजून घ्यायचं लगेच. आपल्या गायांचा खुराक खाऊन झाला असेल तर पहिलं गायांना पाणी पाजून घेऊया. तर चला. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपल्याकडे पाईप आहे टाकीवरून आणलेला. असं पाईप कमेला सोडायचा, गाया मस्तपैकी पाणी पाजायचं. आता गायांचं पाणी पाजून झालं की आपलं कामच होतं डायरेक्ट मस्तपैकी यांच्या संध्याकाळी धारा काढायच्या. आता मस्तपैकी आता गायांना पाणी पाजून झाले. तर आता रानात जाऊ. 5:30 पावणे 6 वाजलेत. तर काही कमी जास्त बघूया रानात काय किती पाणी कसं काय चाललंय, किती कांदा लावून झालाय. तर चला, रानात आलोय. तर राहिलेलं लावायचं, आता राहिलेलं उद्या लावतील, कारण की टाइम झालेला आहे. आता टी टाइम झालेला आहे. तर बायका चहा पित आहेत. त्यानंतर मस्तपैकी आता सुट्टी करतील आणि राहिलेला कांदा उद्या लावतील. चला घरी, सुट्टी झाली. आता सगळं काम आवरलेलं आहे. आता मला वाटतं रोप उपटून ठेवावं लागणार उद्यासाठी. पण आपण खूप दमलेलो आहे, त्यामुळे आपण तर काय आता काय काम करणार नाही. आता डायरेक्ट आपण धारा काढताना दाखवूया. चला. घरी झोपलो होतो मित्रांनो, पण गड्यांनी फोन करून बोलून घेतलंय. घरी आराम करत होतं, पण डीपीचा थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळे गडे आले. हे आपली डीपी आणि दिवा गेलाय. पप्पूचा काय दमला गेला होता. आणि हे बघा आपले फॅन लोक आहेत मित्रांनो. लाईट लागलेली मित्रांनो, लाईट चालू झाली बघा. तर आता आपल्याला काढायच्या दारा. तर एक गाय नानांनी बाहेर आणून बांधली, तर बाकीच्या 3 गाय शेड मध्ये. तर आता आपण दाराला सुरुवात करूया. तर चला दारा काढताना. अशा पद्धतीने मित्रांनो आता मी दाराला बसलेलो आहे. तर पहिली गाय पाहूया, नाना येतेच तोपर्यंत. अशी मस्तपैकी गाय पाणून घ्यायची पहिल्यांदा आणि दाराला सुरुवात करायची. मस्तपैकी अशी दाराला सुरुवात केलेली बघू शकता. अशा पद्धतीने एका गायची दार काढून झालेली. पद्धतीने 3 गायांच्या दारा काढून झालेल्या मित्रांनो, हे बघू शकता. बघा मित्रांनो, आपल्या दारा काढून झाल्यात. आता आपण ह्या अंतुल्याला थोडंसं दूध पाजूया. बघू शकता कसं काय दूध पितोय अंतुल्या. त्याला रोज 1 लिटर दूध पाजतोय आपण एक टायमाला, 2 टायमाचं 2 लिटर. आणि मला वाटतंय आता आपला ब्लॉग एंड करूया, कारण की आपल्या दारा बिरा आता सगळं झालंय. आज दिवसभर खूप काम केलंय आणि खूप कंटाळा आलाय. मस्तपैकी जेवण करूया आणि झोपूया. तर बाय, गुड नाईट. तर आपल्या मयूर शेटच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट तर शेअर आणि नक्की करा. तर चला बाय, गुड नाईट गाईज, टेक केअर.